दोस्तों, स्वागत है आपका आज के इस वीडियो में। दोस्तों, पिछले कुछ वीडियोस में हमने आपको दिखाया कि हम लोग महिला सुरक्षा की बात इंडियन मार्शल आर्ट के जरिए से कर रहे हैं। इंडियन मार्शल आर्ट अपने इस काम को छोटे छोटे कदमों में ही सही आगे बढ़ाने की कोशिश कर रहा है और इसमें आज जुड़ गए हैं मोहन भाई शाह। मोहन भाई शाह बहुत पुराने समाज सेवी हैं जो महिलाओं की सुरक्षा को लेकर चिंतित हैं। तो आइए आज हम उनसे जानते हैं कि क्या उनका इस बारे में कहना है। तर कुणाचे मानतो सुदर्शन साळुंखेचे का तर त्यांनी मला ही काम करण्याची संधी दिली. त्याच्या वडिलांपासून जवळजवळ 1950 सालीपासून ते टुर्नामेंट्स आणि ते भरत होते, पण यांनी थांबवलं होतं. त्यांनी थांबवलं न थांबता आपल्याला पुढे कसं जायचं तर ते मला एकदा आला होता. त्यांनी मला संधी दिली आणि त्याबद्दल त्याचे मी आभार मानतो पहिले. आणि आजच्या देशामध्ये आज गरज आहे स्वातंत्र्य महिलांना सापडत नाही बरं का. तर कराटे जुडोची गरज आहे आज. आणि दुसरी गोष्ट काय माहिती का, आणि ज्या पद्धतीने आपण करतो त्या पद्धतीने सगळ्यांनाच गरज आहे आज देशाला. आज किती अत्याचार वाढलेत, किती हे झाले, किती हे झाले आणि इतकं 24चा NCRBचा डेटा सांगतोय की दररोज 84 महिलांवर शारीरिक शोषण होते बरोबर होते, शोषण होते. तर अशा परिस्थितीमध्ये IMA जे सांगतंय की बाबा आम्ही महिलांना मोफत शिक्षण देऊ, आम्ही महिलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रवृत्त करू, त्याच्यात किती काय तुमचं काय म्हणणं आहे? आता लक्षात घ्या, आम्ही जे चालू केलंय ना नफा ना तोटा, फ्री शिक्षण द्यायचं आपण ठरवलेलं आहे. आणि आज देशाला गरज आहे महिलांना तर नक्कीच गरज आहे आणि लहान मुलींनाही सुद्धा गरज आहे. म्हणजे दुसरी गोष्ट काय माहिती का, आणि हे स्वार्थासाठी किंवा इथं कमर्शियल ह्या हिशोबाने आम्ही केलं नाही चालू. कारण काय, याची बी फिल्म नाही, माझाही छोटासा व्यवसाय आहे. आणि दुसरी गोष्ट काय माहिती का, आम्हाला ज्या पद्धतीने करायचंय सोशल वर्क करायचं, म्हणजे समाजात काहीतरी बदल पाहिजे. आणि आजची गरज आहे जुडो कराटे, ही आजची गरज आहे. महिलांना तर 100% गरज आहे. काय आवाहन कराल तुम्ही जनतेला की जेणेकरून महिला जास्त प्रवृत्त होतील या विषयाकडे? आता दुसरी गोष्ट काय माहिती का, आता आपण ज्या पद्धतीने, बरोबर तुम्ही विचारलं, आता ह्या मॅचेस आपण ठरवलेल्या आहेत प्रत्येक यामध्ये, प्रत्येक ऑल इंडिया बरोबर मॅचेस ठरवलेले. मोठा कार्यक्रम आहे तो, फ्री शिक्षण द्यायचं म्हणून. आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही नेमणूक केलेली आहे अध्यक्षांची. अध्यक्ष त्यापरीने आपल्याला हे होणार आहे. दुसरी गोष्ट, छत्रपती आव्हाड फार मोठ्या प्रमाणात सुदर्शन करत होता, त्याला मी हातभार आता लावलेला आहे. आणि मोठ्या प्रमाणात आपल्या दिल्लीला मोठा हे करायचं. म्हणजे 11 जुलैला होणार आहे जो हा 11 जुलैला. नाही कसं आहे माहिती का, त्या हॉटेल अशोकामध्ये आम्ही जाहीर म्हणजे सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत. म्हणजे खासदार, आमदार, मंत्री जे काय कोणी असेल ते. आणि मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेणार 11 जुलैला म्हणजे. आणि दिल्लीला होणार आहे हॉटेल अशोकामध्ये. करणार का असं काय नाहीये. आणि एक शब्द मी बोलतोय तुम्हाला, 110 शाळा मिळाल्या आपल्याला लहान मुलांच्या, आणि सगळ्या शाळांनी होकार दिलेला आहे म्हणजे की आपल्याला चालू करायचं. आणि काही शाळांनी चालू केलंय, बरोबर ना. आणि दुसरी गोष्ट, आणि ज्या पद्धतीने आपण काम करायचं ठरवतोय ना, त्या पद्धतीने ऑल इंडियाच्या ह्याच्यावरती आपण मॅचेस भरवतोय. आणि एक फार मोठ्या महाराजांचं नाव घ्यायचं म्हणल्यानंतर, त्या महाराजांनी एवढी शिकवण होती महिलांना न्याय कसं लढाऊ करायचं, त्या पद्धतीने आपण एक प्रकारचं हे केलेलं आहे. आणि त्यांच्या प्रेरणेने आपण पुढे चाललेलो आहे. आणि जगभराचा पाठिंबा मिळतोय आपल्याला, जगभराचा पाठिंबा मिळतोय. आणि 18 जुलैला त्याच्या महाराजांच्या नावाने पुरस्कार, जे नामवंत असतील त्यांना पुरस्कार कसा द्यायचा आम्ही दोघं जण डिस्कस करणार आहे. आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. म्हणजे 1950 पासून चालू केलं होतं. त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आणि भारताचे जागतिक लेवलला त्यांना कुलदैवत मानतात.
देव मानतात. त्यांनी महिलांसाठी प्रथम महिलांचं स्वसंरक्षण होण्यासाठी जो लढा चालू केलता त्यांचीच प्रेरणा घेऊन आम्ही हे पुढे चालू केलं होतं. आणि आम्ही 1950 पासून आमचे बरेच विद्यार्थी ब्लॅक बेल्ट वगैरे झालेले. ही कला भारताचीच आहे, फक्त नाव बदली करून परत भारतात आलेली आहे. तर आमचा IMA हा क्लब आहे आणि IMA हा क्लब आम्ही दरवर्षी टुर्नामेंट भरवतो. ह्या वर्षी आम्ही दिल्लीला हे टुर्नामेंट जुलै लास्ट वीकला भरवण्याचं ठरवलं आहे. तारीख 11 चे मागं पुढे होऊ शकते, 11 जुलैचे. आणि टुर्नामेंट बरोबर आम्ही शिवराज मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांचे 11वं वर्ष मी अवॉर्ड फंक्शन आम्ही करत असतो, मुंबई दिल्ली. आणि त्यात काही नामवंत लोकांना आम्ही पारितोषिक देतो, अवॉर्ड देतो. नामवंत म्हणजे जे सामाजिक कार्यकर्ते, जे उद्योगपती, जे गरिबांना मदत करतात, जे पॉलिटिशियन्स आहे, जे खरोखरच तळागाळात जाऊन त्यांची सेवा करतात, अशा लोकांना हे पारितोषिक दिलं जातं. आणि आज एक 2026 पासून 2026 म्हणजे आज ज्या महिला आहेत हे असुरक्षित आहेत. आणि जे त्यांच्यावर बलात्कार हे ते वाढतच चाललंय. ते वाचवण्यासाठी आम्ही सर्व भारतात याचं अभियान चालू केलंय आणि सर्व भारतातले प्रत्येक स्टेटचे आमचे इमाचे अध्यक्ष आम्ही ठरवले आहे. आणि मोहन शहा दादा हे आमचे 40 वर्षापासून मित्र राहिलेले आहेत आणि त्यांचा कार्यकाल फार मोठा होता. ते आता कार्याध्यक्ष आहे आणि त्यांची बी प्रेरणा आम्हाला सारखी मिळत होती, त्यांची मदत मिळत होती. तसेच आमचे खासदार, स्वर्गीय खासदार गिरीश बापट हे आम्हाला हाताला धरून त्यांनी चालवायला शिकवलं.